विजयदुर्ग कोकणच्या निळ्या शार सागरी किनारी अभिमानाने उभा असलेला विजयदुर्ग हा किल्ला हा पराक्रम, धैर्य आणि समुद्री सामर्थ्याचा जिवंत साक्षात्कार आहे. पूर्वेचा जिब्राल्टर म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला अनेक लढायांचा साक्षीदार आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण भेट देतात किल्ले विजयदुर्ग. किल्ले विजयदुर्गला 3 दरवाजे आहेत. त्यातील हा प्रथम लागतो तो हा दरवाजा. किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला प्रथम लागते ते श्री हनुमंतरायाचे सुंदर असे मंदिर. मंडळी, किल्ले विजयदुर्गला 3 प्रवेशद्वार आहेत. त्यातील हा प्रमुख आणि तिसरा महादरवाजा. किल्ल्याच्या मुख्य अशा प्रवेशद्वाराची रचना इतर किल्ल्याप्रमाणे गोमुखी आकाराची आहे. गडाच्या मुख्य अशा प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला लागतात ते पारेकरांच्या 2 दिवड्या. हा किल्ला आपले मराठा आरमार प्रमुख दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांच्यासारख्या सरदारांच्या पराक्रमाचा साक्षीदार आहे. गडाच्या मुख्य अशा प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर डाव्या बाजूला लागतो तो हा खलबतखाना. पूर्वीच्या काळी इथे गुप्त बैठका घेतल्या जायच्या.
मुख्य अशा प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर उजव्या हाताला लागतो तो आपल्याला दारुगोळा कोठारी. ही गडावरील सदर सर्वात मोठे सदर बांधकाम आहे. सदर ही भोजराजांच्या काळातील आहे व ती अगदी सुस्थितीमध्ये आहे. हा गडावरील मुख्य असा दरबार हॉल. हा दरबार हॉल इतर गडाच्या तुलनेत खूप असा अवाढव्य आणि मोठ्या आकाराचा आहे. हा बहुधा हा दुमजली असावा, कारण याची उंची, त्याच्यावरती लाकडी बांधकाम वगैरे होते, त्याचे आता पूर्णतः पडझड झाले, परंतु त्याचे दगडी बांधकाम अजूनही सुस्थितीत आहे. तुम्ही पाहू शकता ह्या दरबार हॉलची किती भव्यता असेल त्या काळी. ही गडावरील घोड्याची पागा. घोड्याची पागा म्हणजे त्या काळी इथे घोडे बांधण्यासाठी या घोड्याच्या पाग्याचा उपयोग केला जायचा. तुम्ही पाहू शकता याची भव्यता. याचे दगडी बांधकाम अजूनही एकदम सुस्थितीत आहे. फक्त याच्यावरती जो छताचा भाग आहे लाकडी बांधकाम ते आता नष्ट झालेले आहे. हे गडावर असणारे खूप प्राचीन असे तुळशी वृंदावन व त्याच्या बाजूला असणारे हे तुलसी टाके. किल्ल्याच्या पश्चिम टोकावर असणारे हे एकमेव भवानी माता मंदिर. हे मंदिर नष्ट झाले असले तरी भवानी मातेची मूर्ती खूप प्राचीन आहे. इसवी सन 1868 मध्ये याच वट्यावरती दुर्बीण ठेवून हेलियम या वायूचा शोध लावण्यात आला, म्हणून ह्या वट्याला साहेबाची वटी म्हणले जाते. हा या वैज्ञानिक गोष्टीचा साक्षात्कार असणारा हा किल्ले विजयदुर्ग. ही गडावरील प्रमुख अशी धान्य कोठारे. ही धान्य कोठारे खूप मोठी आहे, म्हणजे याची साठवण क्षमता खूप मोठी आहे.
त्याचा काही याच्या वरचा जो दुसरा मजला आहे तो नंतर इंग्रजांनी बांधला आणि त्याचा उपयोग त्यांनी इतर कारणासाठी केला. धान्य कोठाराच्या बाजूलाच असणारे हे भले मोठे पाण्याचे टाके. छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशहाकडून हा गड घेतल्यानंतर या गडाचा विस्तार खूप प्रचंड वाढवला आणि इथे भगवा ध्वज फडकवण्यात आला होता. त्यामुळे ह्या बुरुजाला नाव ठेवण्यात आले ध्वज बुरुज. ही गडाच्या तटबंदीवरील प्रमुख अशी माडी. ही माडी 2 ते 3 मजली असावी त्या काळी. तर किल्ले विजयदुर्गची भव्यता खूप आहे. कारण गड हा प्रमुख अशा 3 तटबंदीमध्ये विभागला गेलाय. एक प्रथम तटबंदी ती समुद्राच्या बाजूला, त्याच्यानंतर आतमध्ये 2 नंबरची तटबंदी आणि त्याच्या पण आतमध्ये 3 नंबरची तटबंदी. म्हणजे गडाला जवळजवळ 3 तटबंदीने गड वेढलेला आहे. हा किल्ला शिलाहार राजा भोज याने 1195 ते 1205 च्या दरम्यान बांधला. हा किल्ला पूर्वी घिर्या नावाने ओळखला जायचा. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आल्यानंतर ह्या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. नंतर ह्या गडाला छत्रपती शिवाजी महाराजांनी नाव दिले, ते म्हणजे विजयदुर्ग. व ह्या किल्ल्याचे क्षेत्रफळ 5 एकरावरून 17 एकरावरती वाढवण्यात आले.
भुयारी मार्गातून वरती आल्यानंतर लागतो तो आपल्याला हा खूप लढा बुरुज. या बुरुजाने असं असंख्य अशा लढाया पाहिल्यात. खूप प्रचंड आकाराचा असा बुरुज आहे. गडाला भरपूर अशी बुरुजांची संख्या अति प्रमाणात आहे. गडाची तटबंदी खूप अशी मजबूत आहे. त्याच्यामुळे हा गड अजूनही अस्तित्व टिकून आहे. ह्या खूप लढा बुरुजावरून इथून गडाच्या प्रवेशद्वारावर आलेला शत्रू सहज दिसायचा व इथून मारा करायला सोपे जायचे. किल्ल्याच्या पूर्वेला जवळजवळ 100 मीटर अंतरावर पाण्याखाली 3 मीटर उंच व 7 मीटर रुंद अशी भिंत आहे. शत्रूची जहाजे या तटबंदीला आदळून फुटत असे. हेच आपल्या महाराजांच्या काळातील आरमारी सामर्थ्य. तर अशा प्रकारे तटबंदीच्या खालून निघालेला भुयारी मार्ग थेट समुद्राला येऊन मिळतो. तर अशा प्रकारे मी किल्ले विजयदुर्गचा आजचा प्रवास इथेच थांबवतो.